मुंबईमध्ये शाळेत जाणाऱ्या 16 वर्षाच्या मुलासोबत त्याच्या 35 वर्षाच्या शिक्षिकेने असा काय प्रकार केलाय जो पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। महाराष्ट्राच्या इतिहासात इतका भयंकर प्रकार शाळेत कधी घडलाच नव्हता। एका लहान मुलासोबत त्याच्या शिक्षिकेने केलेला प्रकार जेव्हा पोलिसांनी उघडकीस आणला तेव्हा पुढे आलं एक भयानक सत्य। एक शिक्षिका आणि तिची मैत्रीण अशा दोघीजणी मिळून त्या मुलासोबत करत होत्या तो भयानक प्रकार। पोलिसांच्या तपासात उघड झालेल्या काही गोष्टी इतक्या भयानक होत्या की ते ऐकून त्या मुलाच्या आईवडिलांना चक्करच आली। एखाद्या लहान मुलासोबत त्या दोन शिक्षिकांनी केलेला हा प्रकार आजपर्यंत कधी घडला नव्हता। पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर असं काही सत्य उघडकीस आलं ते पाहून चक्क पोलिसांच्याही तळपायाची आग मस्तकात गेली। ती 40 वर्षाची शिक्षिका आणि तिची मैत्रीण अशा दोघी मिळून नेमकं त्या चिमुरड्या मुलाबरोबर असं काय केलं त्यामुळे तो हसता खेळता मुलगा अक्षरशः नैराश्यात गेलाय। घटनेची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। आज आपण अशा एका घटनेबद्दल बोलणार आहोत जिने संपूर्ण मुंबईला तसेच संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडलं आहे। एक अशी घटना जी आपल्या मुलांच्या सुरक्षेवर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते। मुंबईतल्या दादरमध्ये एक नामांकित शाळा आहे। देशातल्या टॉप 5 शाळांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्या शाळेत 16 वर्षाचा एक विद्यार्थी शिकत होता आणि त्याला शिकवणारी 40 वर्षाची शिक्षिका तिच्या एका मैत्रिणीच्या मदतीने एक विचित्र प्रकार त्याच्यासोबत करत होती। धक्कादायक बाब म्हणजे हे सगळं त्या मुलाच्या आईवडिलांच्या नकळत घडत होतं। जेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार दिली तेव्हा जो काही प्रकार समोर आला तो अंगावर काटा आणणारा आहे। एक शिक्षिका जिला गुरु मानलं जातं तिने आपल्या विद्यार्थ्यासोबत असं काही केलं ज्यामुळे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं। तो मुलगा आतून पूर्णपणे तुटून गेला। पण नेमकं काय करत होती ती 40 वर्षाची शिक्षिका त्या लहान मुलासोबत? महाराष्ट्राच्या इतिहासात न घडलेला तो विचित्र प्रकार असा काय आहे ज्यामुळे संपूर्ण पालकांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे? पहा, एक अतिशय हुशार आणि मनमिळावू मुलगा 8वीच्या वर्गात शिकणारा आणि आपल्या आईवडिलांचा सगळं ऐकणारा तसेच अभ्यासात हुशार, शाळेतल्या प्रत्येक उपक्रमात हिरारीने भाग घेणारा त्याचं आयुष्य अगदी सुरळीत सुरू होतं। तो रोज वेळेवर शाळेत जायचा, मित्रांसोबत खेळायचा, अभ्यास करायचा। त्याच्या आईवडिलांना त्याच्या भविष्याबद्दल खूप स्वप्ने होती। पण डिसेंबर 2023 मध्ये त्याच्या शाळेमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे गॅदरिंगची तयारी सुरू झाली आणि इथूनच सुरू झाला तो भयंकर प्रकार। त्या महिलेने, त्या 40 वर्षीय शिक्षिकेने इथूनच खरी गेम सुरू केली होती। रोहनने ग्रुप डान्समध्ये भाग घेतला। तो खूप उत्साही होता। त्याची डान्स प्रॅक्टिस सुरू झाली। डान्स प्रॅक्टिस व्यवस्थित झाली। गॅदरिंगचा दिवस आला। त्याने स्टेजवर उत्तम डान्स केला। सगळ्यांनी कौतुक केलं। पण या कौतुकाच्या आड एका शिक्षिकेची नजर त्याच्यावर पडली होती। याची कल्पनाही कोणाला नव्हती। गॅदरिंग संपली पण इथूनच रोहनच्या आयुष्याला एक अनपेक्षित आणि भयानक वळण लागलं। गॅदरिंग नंतर काही दिवसातच रोहनमध्ये विचित्र बदल दिसू लागले। तो मुलगा सतत हसत खेळत असायचा। तो अचानक शांत झाला। तो आता कोणाशी जास्त बोलत नव्हता। मित्रांमध्ये देखील मिसळत नव्हता। सतत एकटा बसून राहायचा। सुरुवातीला आईवडिलांना वाटलं की अभ्यासाचा ताण असेल व मित्रांशी काही भांडण झालं असेल। त्यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारण्याचा खूप प्रयत्न केला। काय झालं बाळा? कुणी काही बोललं का तुला? शिक्षक रागावले का? पण त्याच्या तोंडून एक शब्दही फुटत नव्हता। दिवसेंदिवस अवस्था बिकट होत गेली। तो इतका शांत झाला त्यामुळे नैराश्याने, डिप्रेशनने त्याला घेरलं होतं। अगदी डॉक्टरांकडे घेऊन जाण्याची वेळ आली होती। औषधोपचार सुरू झाले पण तरी त्याला फरक पडत नव्हता। शाळेतून तक्रारी येऊ लागल्या कारण तो शाळेत एका कोपऱ्यात मान खाली घालून बसायचा। मग काय घडलं होतं त्या मुलासोबत की ज्यामुळे त्याचा जगावरचा विश्वास उडाला होता? त्याची जी शिक्षिका होती ती त्याला इंग्लिश शिकवायची। ती 35 वर्षाची अनुभवी शिक्षिका त्याच्यासोबत होती। मग ती नेमकं त्याच्यावर असं काय वागत होती? तिच्या मैत्रिणीला तिने सामील करून घेतलं होतं की ज्यामुळे तो चिमुरडा आतून पूर्ण खचून गेला होता।
बाहेरून पाहणाऱ्या कोणालाही याचा संशय आला नसता. काय करत होती ती महिला? शिक्षिका काय भयानक खेळ सुरू करणार होती? पहा, या मुलाची वाईट अवस्था पाहून आई वडील देखील तुटून गेले होते. त्यांनी रोहनच्या मित्रमैत्रिणीला विचारलं, शाळेतल्या दुसऱ्या शिक्षकांशी बोललं, तेव्हा त्यांना एक गोष्ट समजली. त्याची इंग्लिशची शिक्षिका जी 35 वर्षाची होती ती त्याच्यावर खूप रागवायची. त्याला वर्गात सगळ्यांसमोर अपमानित करायची, त्याला टॉर्चर करायची. आईवडिलांना वाटलं तो अभ्यास करत नाही म्हणून कदाचित ती शिक्षिका त्याला ओरडत असेल. पण या रागवण्यामागे एक वेगळं सत्य दडलेलं होतं, हे त्याला माहीत नव्हतं. प्रकरण इतकं वाढलं की रोहनने शाळेत जायला नकार दिला. शाळेच्या नावाने तो थरथर कापायला लागला. आई वडिलांना कळून चुकलं की ती शिक्षिका या सगळ्या प्रकाराच्या मागे आहे. ती त्याला भयंकर त्रास देत आहे. आपल्या मुलाला त्रासातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. त्याची शाळा बदलून टाकली. नवीन शाळा, नवीन मित्र, नवीन शिक्षक. कदाचित सगळं ठीक होईल, पण शाळा बदलून देखील काहीच झालं नाही. कारण की ती शिक्षिका त्या शाळेपर्यंत देखील पोचली होती. ती एका नोकराच्या माध्यमातून त्याच्याशी संपर्क करायची आणि तो विचित्र प्रकार घडून यायचा. मग काय केलं होतं त्या शिक्षिकेने? तिच्यावर कोणाला डाऊट येत नव्हता. ती असं काही विचित्र करायची. त्याचबरोबर तिने तिच्या मैत्रिणीला सामील करून घेतलं होतं. अतिशय विचित्र प्रकार होता, कारण की तो मुलगा आता तिच्या जाळ्यात अडकला होता आणि त्यातून तो बाहेर पडू शकत नव्हता. आता जेव्हा शाळा बदलून देखील त्याचा शिक्षिकेचा त्रास थांबला नाही, तेव्हा पालकांचा संयम सुटला. त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि शिक्षिकेविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांना धक्का बसला जेव्हा त्यांनी तपास सुरू केला. त्यावेळी धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या. या विकृत खेळाची सुरुवात या शाळेच्या गॅदरिंगच्या डान्स प्रॅक्टिसपासून सुरू झाली होती. पहा, ज्यावेळेस डान्स प्रॅक्टिस सुरू झाली त्यावेळेस ही घटना घडली. खरी गोष्ट तर ती 35 वर्षाची शिक्षिका डान्स शिकवण्याच्या बहाण्याने त्या 16 वर्षाच्या मुलाकडे आकर्षित झाली होती. आणि इथेच खरा प्रकार थांबला नाही. प्रकार वर्षभर सुरू होता. या वर्षभरामध्ये भयंकर गोष्टी घडल्या होत्या. तिच्या मनात पाप शिरलं होतं. जानेवारी 2024मध्ये तिने डायरेक्ट त्या मुलाबरोबर शरीर संबंधाची मागणी केली होती. हे ऐकून रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. आईच्या वयाच्या शिक्षिकेकडून अशी मागणी ऐकून त्याला मोठा धक्का बसला. त्याने तिला स्पष्ट शब्दात नकार दिला, पण ती थांबली नाही. उलट तो आपल्याला टाळतोय पाहून ती चिडली. आता कोणत्याही परिस्थितीत तिला जे हवं होतं ते मिळवण्याचा तिने निश्चय केला. एवढ्यावरच ती थांबली नाही. इथून पुढे तिने तिच्या मैत्रिणीची मदत घेतली. याच्यापेक्षाही भयानक आणि किळसवाना प्रकार केला की ज्यामुळे प्रत्येक आईवडिलांच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. तो प्रकार अतिशय भयानक होता. ही जे घाणेरडं काम ती इथून पुढे करणार होती. त्यामुळे तिला तिच्या एका मैत्रिणीने मदत केली. तिच्या मैत्रिणीला तिने समजून सांगितले की असा विषय आहे. मग या दुसऱ्या बाईने या पापामध्ये तिला साथ दिली. तिने त्या मुलाला फोन केला. फोन करून ती त्याला म्हणाली, ज्या मोठ्या स्त्रिया असतात त्यांचं वय जास्त असतं, तर त्यांना किशोरवयीन मुले यांच्यासोबत संबंध असणं ही एक आता अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे. तो आणि ती शिक्षिका एकमेकांसाठी बनलेले आहे. अशा खोट्या खोट्या गोष्टी सांगून त्याला भावनिक जाळ्यात ओढून घेतलं. त्या मैत्रिणीने या मुलाला शिक्षिकेशी संबंध ठेवण्यास भाग पाडलं. इथून पुढे महत्त्वाचा पार्ट येणार होता. अतिशय किळसवाणी गोष्ट इथून पुढे घडणार होती. इच्छा नसताना देखील नाईलाजाने त्या मुलाने शिक्षिकेला भेटायला तयार केलं. जानेवारी 2024मध्ये शिक्षिकेने पहिल्यांदा त्याच्यावर अत्याचार केला. या घटनेचा त्या मुलाच्या मानसिकतेवर परिणाम झाला. तो प्रचंड घाबरला. त्याने त्या शिक्षिकेला विनंती केली की हे सगळं थांबव, पण त्या बाईला दया आली नाही. उलट तिने त्याला पावरच्या गोळ्या दिल्या आणि त्यावर ती अत्याचार करत राहिली. पोलिसांनी सांगितलं, गेल्या वर्षभरात अनेक वेळा त्या शिक्षिकेने त्या मुलावर अत्याचार केले. कधी मुंबईतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये, तर कधी विमानतळाच्या लॉजमध्ये ती त्याला घेऊन जायची. विकृतीचा कळस म्हणजे संबंध ठेवताना तिच्या मैत्रिणीला कधी कधी बोलून घ्यायची. मैत्रिणीची मदत त्यामध्ये ती घेत होती आणि अक्षरशः त्या मैत्रिणीच्या मदतीने अत्याचार त्या मुलावर सुरू होते. पण अतिशय किळसवाणी गोष्ट जी होती ती फक्त त्याच्यावर शारीरिक नाही तर मानसिकरित्या अत्याचार करत होती.
तसेच ती त्याला दारू पाजायची, दारूच्या नशेत आरी ढकलायची आणि पावरच्या गोळ्या देऊन तासनतास शरीर संबंध करायची. पोलिसांनी दोघींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.